मित्रांनो, MST CET 2026 ची ॲप्लिकेशन फॉर्म्सचं नोटिफिकेशन आलेलं आहे. 10 जानेवारी पासून CET 2026 चे ॲप्लिकेशन्स भरणं सुरू झालेले आहेत. त्याकरता खालील डॉक्युमेंट्सची गरज आहे. विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो, दुसरं आधार कार्ड अपडेटेड, आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट स्टेटचे म्हणजे महाराष्ट्र सरकारचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा अप्लाय केले असल्यास रिसिप्ट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ते नसेल तर अप्लाय केले असल्यास रिसिप्ट, SSC बोर्ड सर्टिफिकेट, CBSE असेल तर मार्कलिस्ट फक्त, EWS असल्यास EWS सर्टिफिकेट, अप्लाय केले असल्यास रिसिप्ट, अपार ID कंपल्सरी आहे. अपार ID हा डिजी लॉकर मधून क्रिएट करून घ्यायचा. त्यानंतर आई वडिलांचे शिक्षण, उत्पन्न तसेच 10वी शाळेचे नाव, पत्ता, 12वी कॉलेजचे नाव व पत्ता ही सर्व माहिती कलेक्ट करायची, अपडेट करायची आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा. किंवा मग फॉर्म भरत असताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणी येऊ नयेत याकरता हे सगळे डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा सांगतो. विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो, आधार कार्ड अपडेटेड, कास्ट सर्टिफिकेट स्टेटचे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि नसेल तर अप्लाय केले असल्यास रिसिप्ट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर अप्लाय केले असल्यास रिसिप्ट, SSC बोर्ड सर्टिफिकेट, CBSE असेल तर मार्कलिस्ट फक्त, EWS असल्यास EWS सर्टिफिकेट, अप्लाय केले असल्यास रिसिप्ट, अपार ID कंपल्सरी आहे आणि आई वडिलांचे शिक्षण, उत्पन्न तसेच 10वी शाळेचे नाव पत्ता, 12वी कॉलेजचे नाव पत्ता ही माहिती असणं गरजेचं आहे. धन्यवाद.